श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. उद्या आहे संकष्ट चतुर्थी, तर आज आपण संकष्ट चतुर्थीबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. 6 मार्च संकष्ट चतुर्थी. अचूक तारीख, वेळ आणि पूजेची पद्धत काय नक्की बघा. उपाय कोणते करावे? फाल्गुन महिन्यातील या चतुर्थीला भाळचंद्र संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते. या दिवशी बाप्पाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होऊन सुख समृद्धी लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मार्च 2026 मधील संकष्ट चतुर्थी 6 मार्च 2026 रोजी साजरी केली जाईल. फाल्गुन महिन्यातील या चतुर्थीला भाळचंद्र संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते. या दिवशी बाप्पाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होऊन सुख समृद्धी लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. का आहे खास? फाल्गुन महिन्यातील संकष्ट चतुर्थी अत्यंत शुभ मानली जाते. भाळचंद्र रूपातील गणपतीची पूजा केल्याने मानसिक शांती मिळते आणि रखडलेली कामे मार्गी लागतात. विशेषतः ज्यांनी करिअर किंवा शिक्षणात अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी हे व्रत वरदान मानले जाते. तारीख आणि वेळ. पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 6 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 7:53 सुरू होईल. या तिथीची समाप्ती 7 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 7:17 होईल. संकष्टीचा उपवास चंद्रोदयाला सोडला जात असल्याने शुक्रवारीच हे व्रत पाळले जाईल. उपवास कधी सोडावा? संकष्ट चतुर्थीचा उपवास रात्री चंद्रदर्शन आणि चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच सोडला जातो. 6 मार्च रोजी चंद्रोदयाची वेळ रात्री 9:12 असल्याने यावर्षी मार्च महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत 6 मार्च 2026 रोजी साजरे केले जाईल. कशी करावी पूजा? सकाळी लवकर स्नान करून व्रताचा संकल्प करावा. देवघरात गणपतीची मूर्ती स्थापित करून तिला लाल फुले, शेंदूर आणि 21 दुर्वांची जोडी अर्पण करावी. बाप्पाला प्रिय असलेले मोदक किंवा लाडू नैवेद्य म्हणून दाखवावेत. यावेळी ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप किंवा संकट नाशन श्रोताचे पठण करावे. चंद्राला अर्घ्य देण्याची पद्धत. रात्री चंद्रोदय झाल्यावर एका कळशामध्ये पाणी घेऊन त्यात अक्षता आणि फुले टाकावीत. चंद्राचे दर्शन घेऊन त्याला अर्घ्य द्यावे. त्यानंतर गणपतीची आरती करून प्रसाद ग्रहण करावा आणि उपवास सोडावा. या गोष्टी टाळाव्यात. संकष्टीच्या दिवशी कोणाबद्दलही वाईट बोलू नये किंवा वाद घालू नये. तसेच उपवासाच्या अन्नात कांदा, लसूण, तामसिक पदार्थांचा वापर टाळावा. केवळ सात्विक आहार किंवा फलाहार करावा. संकष्ट चतुर्थी व्रत विधी. सकाळची तयारी. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि गणपतीसमोर ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करून उपवासाचा संकल्प करावा. पूजा. गणेशाला दुर्वा, फुले, अक्षता, सिंदूर आणि फुले अर्पण करा. मोदक किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. दिवसभर उपवास. दिवसभर अन्न ग्रहण करू नका. फळे, पाणी, दूध किंवा साबुदाण्याची खिचडी, शेंगदाणे, बटाटे यांसारखा उपवासाचा फराळ घेऊ शकता. सैंधव वापरू शकता. संध्याकाळची पूजा. संध्याकाळी पुन्हा गणपतीची पूजा करून संकटनाशन गणेश श्रोत किंवा गणेश अथर्व शीर्ष वाचावे. चंद्रदर्शन व उपवास सोडणे. रात्री चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य देऊन पूजा करावी आणि त्यानंतरच उपवास सोडावा. महत्त्वाचे नियम कोणते? उपवासात कांदा, लसूण, मांसाहार आणि अल्कोहोल वर्ज्य करावे. मन शांत ठेवावे आणि नकारात्मक विचारापासून दूर राहावे. हे व्रत दर महिन्याच्या चतुर्थीला किंवा शक्य असल्यास सलग 21 चतुर्थी करून उद्यापन देखील करावे. संकष्ट चतुर्थी व्रत पाळल्याने लाभ कोणते होतात? संकष्ट चतुर्थीला व्रत करण्याचे फायदे अनेक आहेत. संकष्ट चतुर्थीला व्रत केल्याने भक्तांना आनंद मिळतो, त्यांना पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष मिळण्यास मदत होते. त्यामुळे त्यांच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. अनुयायांना त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. संपत्ती आणि समृद्धी मिळते. संतती नसलेल्या जोडप्यांना संतती देखील मिळते. तसेच या व्रताला संकटहार चतुर्थी किंवा संकटहर चतुर्थी अशा अनेक नावांनीही संबोधले जाते. जर संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तर तिला
अंगकारी चतुर्थी म्हणतात. या दिवशी येणारी संकष्ट चतुर्थी ही संकष्टी चतुर्थीपैकी सर्वात शुभ मानली जाते. जरी संकष्ट चतुर्थी आणि त्यांचे व्रत देशभर साजरे केले जात असले तरी महाराष्ट्रात ते मोठ्या प्रमाणात केले जातात. संकष्ट चतुर्थीला पाळले जाणारी विधी. इतर कोणत्याही हिंदू सणाप्रमाणे भक्त सकाळी लवकर उठून दिवसाची सुरुवात करतात. ते आंघोळ करतात आणि नवीन कपडे घालतात. त्यानंतर ते घर स्वच्छ करतात. विशेषतः पूजा खोली स्वच्छ करतात आणि भगवानाच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर दिवा लावतात. त्यानंतर अत्यंत भक्तीने गणेशाचे मंत्र उच्चारले जातात. उपासक त्यांच्या क्षमतेनुसार कडक उपवास करतात किंवा अंशतः उपवास करतात. कोणत्याही पर्याय निवडला तरी संध्याकाळी चंद्र पाहिल्यानंतरच उपवास सोडला जातो. अंशतः उपवास करताना काही बाबींचे पालन करावे लागते. या प्रकारचा उपवास करताना सर्व प्रकारचे अन्न खाऊ शकत नाही. फक्त भाज्या, फळे आणि वनस्पतीची मुळे खाण्याची परवानगी आहे. फक्त साबुदाणा आणि बटाटे शिजवलेल्या स्वरूपात खाऊ शकतात. संकष्टी चतुर्थीच्या व्रतासोबत केल्या जाणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या विधीपैकी एक म्हणजे संध्याकाळी केली जाणारी संकष्टी पूजा. भगवान गणेशाचा फोटो किंवा मूर्ती पुन्हा एकदा ताज्या फुलांनी आणि त्यांच्या आवडत्या दुर्वा गवताने सजवली जाते आणि त्यांच्यासमोर दिवा लावला जातो. त्यानंतर गणेश चाळीसा आणि विविध वैदिक मंत्राचे पठण देवतेला समर्पित केले जाते. या दिवशी गणेश अष्टकस्तोत्र आणि वक्रतुंड महाकाय पाठ करणे शुभ मानले जाते. विविध मंत्र उच्चारल्यानंतर भक्त विशिष्ट महिन्यासाठी व्रतकथा वाचतात. जर हे शक्य नसेल तर वडीलजन कथा सांगतात आणि इतर लोक कथा ऐकतात. कथनानंतर गणेश आरती होते. भगवानांना त्यांचे आवडते लाडू, मोदक जसे की नैवेद्य किंवा प्रसाद म्हणून दिले जातात. आरतीनंतर प्रसाद भक्त आणि मित्रांमध्ये वाटला जातो. मनोरंजक गोष्ट म्हणजे संकष्ट चतुर्थीला केवळ गणपतीची पूजा केली जात नाही. या दिवशी चंद्र किंवा देवाचीही पूजा केली जाते. फुले, अभिषेक केलेले तांदूळ, चंदनाची पेस्ट आणि पाणी चंद्राच्या दिशेने शिंपडले जाते. संकष्ट चतुर्थी व्रत हे भगवान गणेशाच्या सन्मानार्थ पाळले जाते. हे व्रत भगवान गणेशासाठी परमव्रत मानले जाते. तसेच हे दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी केले जाते. हे मूलतः प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेनंतरच्या चौथ्या दिवशी असते. संकष्टी हा शब्द संस्कृत भाषेतील एक शब्द आहे ज्याचा अर्थ अडचणीच्या काळात सुटका करणे असा होतो. चतुर्थी हा शब्द भगवान गणेशाच्या दिवसाला किंवा चौथ्या दिवसाला सूचित करतो. म्हणूनच हा दिवस भगवान गणेशाला समर्पित आहे आणि त्यांचे भक्त त्यांना येणाऱ्या आव्हानांमध्ये विजयी होण्यासाठी आणि त्यांच्या मार्गातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी त्यांच्याकडे मनापासून प्रार्थना करतात. संकष्ट चतुर्थी दर महिन्याला साजरी केली जाते. एकूण 13 व्रते असतात. प्रत्येक महिन्यात चतुर्थीसाठी एक हिंदू कॅलेंडरनुसार 4 वर्षांनी एकदा येणाऱ्या अतिरिक्त महिन्यासाठी शेवटची चतुर्थी साजरी केली जाते. प्रत्येक चतुर्थीला देवाची पूजा वेगळ्या नावाने आणि कमळाच्या पाकळ्यांनी केली जाते. प्रत्येक व्रत एका वेगळ्या कथेशी आणि उद्देशाशी संबंधित आहे. बाप्पा मोरया. मार्च महिन्याची संकष्टी चतुर्थी शुक्रवारी. पूजेचा सर्वोत्तम मुहूर्त काय? शुक्रवार 6 मार्च 2026 रोजी फाल्गुन महिन्यातील भालचंद्र संकष्ट चतुर्थी आहे. संकष्ट चतुर्थीचा अर्थ संकटापासून मुक्ती देणारी चतुर्थी असा होतो. पंचांगानुसार चतुर्थी तिथी 6 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 7:53 सुरू होईल. या तिथीची समाप्ती 7 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 7:17 होईल. संकष्ट चतुर्थीचे व्रत 6 मार्च 2026 रोजी साजरे केले जाईल. चंद्रोदयाची वेळ रात्री 9:12. गणेश गायत्री मंत्र. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. कार्यसिद्धी मंत्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मूल मंत्र. ओम गंग गणपते नमः. विशेष उपाय कोणते करावे? संकष्टीच्या दिवशी मुलांसाठी आईने गणपतीला हिरवे मूग अर्पण केल्यास प्रगती होते. तसेच संकटहार श्लोकाचे पठण केल्याने संकटे दूर होतात. संकष्ट चतुर्थी सकाळीच घरात आणा या झाडाचे पान. सर्व संकटे शत्रू नष्ट होतील. कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल. नोकरीमध्ये यश प्राप्त होईल. इच्छापूर्ती नक्की होईल. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान.
हे पान घरी आणल्याने कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होऊ शकते. सकाळी लाल जास्वंदाच्या झाडाचे एक पान घरी आणा. ते स्वच्छ धुवून पुसून घ्या. देवघरासमोर बसून एक प्लेट घ्या. त्यात कुंकू आणि थोडं पाणी टाकून गंध तयार करा. जास्वंदाच्या काडीने त्या पानावर आपल्या मनातील इच्छा लिहा. तसेच आता दुसऱ्या प्लेटमध्ये हळद कुंकूने स्वस्तिक काढा. त्यावर मूठभर तांदूळ ठेवा. त्यावर हे इच्छा लिहिलेलं पान ठेवा. तसेच संकष्ट चतुर्थी पैशाच्या अडचणीसाठी कोणते उपाय केले पाहिजेत ते पाहूया. संकष्ट चतुर्थीला पैशाची अडचण दूर व्हावी म्हणून हा उपाय करा. गणपती बाप्पाला दुर्वा आणि गूळ अर्पण करा. ओम गंग गणपते नम 108 वेळा जपा. शक्य असल्यास अन्नदान करा. श्रद्धेने केल्यास आर्थिक अडथळे कमी होतात असं मानलं जातं. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की संकष्ट चतुर्थीला कोणते उपाय करावे. 6 मार्च संकष्ट चतुर्थीची अचूक माहिती तसेच तारीख वेळ आणि पूजेची पद्धत ही देखील पाहिले. उपाय कोणते करावे, संकष्ट चतुर्थीचे पूजा करण्याची पद्धत काय, ही संपूर्ण माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.